नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्रणयकथेला आणि पाहूयात की नंदा काकूची कशी मारली ते. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही म्हण मला आठवली. आता मलाच पुढाकार घेणं भाग होतं. हातातील घड्याळ पाहिलं तर 8:30 वाजून गेले होते. काही वेळातच तिच्या घरातील मेंबर येऊन टपकण्याची वेळ झाली होती. अशा परिस्थितीमध्ये हाती असलेली संधी सोडण्यात काहीच अर्थ नव्हता. हृदयाची धडधड वाढत चालली होती. एका अनामिकाने सर्वस्वी परक्या अशा अनुभव विश्वामध्ये मी प्रवेश करत होतो. अजूनही नंदाच्या प्रतिसादाविषयी मनामध्ये साशंकता होतीच, पण आता माघार घेण्यात अर्थ नव्हता. कारण खाली नळासारखा असलेला तो आता तुतारीच्या आकारामध्ये आला होता. नंदा अजून तशीच पाठमोरी उभी होती. भाकरी थापत ती गॅसवरती भाजत उभी होती. मी पुढचं पाऊल उचललं. साधारण 10-12 पावलं मी तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो. तिच्या पाठीशी मी जवळ आल्याची चाहूल तिला लागली. ती स्तब्ध अशी उभी राहिली. मी काय करतोय याची उत्सुकता कदाचित तिला असावी. तिच्याहून मला ती जास्त होती. कारण मलाच माहीत नव्हतं की मी काय करणार आहे ते. मी एकदम तिच्या जवळ गेलो आणि तिच्या कमरेला हात घातला आणि तिला घट्ट अशी मिठी मारली आणि ओठ तिच्या मानेवर टेकवले. आह! तिच्या गळ्यातून चित्कार बाहेर पडले. त्यामुळे माझी हिंमत वाढली आणि हातांचा विळखा जरा सैल करून मी जरा कमरेमध्ये वागलो आणि तिच्या नितंबाच्या बरोबर मध्यावरती येईल अशी कंबर करून पुन्हा तिला जवळ उठली आणि माझा छोटा भाऊ तिच्या पार्श्वभागावरती जोरात दाबला आणि थोडासा घासला. त्याचवेळी माझे ओठ तिच्या मानेवर पाठीवर फिरत होते. तिचा श्वास वाढला होता. मलाही तो जाणवला. माझ्या सर्वांगातून एक वेगळीच चमक निघून गेली. मी तर असा पेटलो होतो की तिथेच तिला खाली घेवावी आणि कुस्करावी असं मला वाटत होतं. पण ती भानावर आली. पिठानं भरलेल्या हातानं तिनं माझे हात पकडले. यावेळी माझा डावा हात तिच्या पोटावरनं फिरत होता. तिथून तिच्या साडीच्या निऱ्यांमध्ये घुसला. तिथूनच तो परकरच्या आतमध्ये घुसून अगदी चड्डीपर्यंत नेण्याचा माझा विचार होता. तर उजवा हात साडीवरून तिच्या जांघेमधून फिरत होता. तिच्या भरीव आणि घट्ट मांड्या आम्ही कुरवाळत होतो. तिच्या नितंबाला धडका माझा छोटा भाऊ मारतच होता आणि आपली ताकद तिला दाखवत होता. एक प्रकारे सर्व बाजूंनी मी तिला वासनेचा विळखा घातला होता. आता अशा स्थितीमध्ये मला प्रतिसाद देणं किंवा विरोध करणं हे दोनच पर्याय तिच्याकडे होते. पण ती मला विरोध करू शकली नाही. याचं कारण माझं पौरुषत्व हेच होतं. असं नाही तर तिलाही माझी चव चाखायची होती. तिच्या मांड्यांच्या मध्ये फिरणारा माझा उजवा हात, तिच्या साडीमध्ये शिरणारा माझा हात घट्ट धरून ती कापत्या स्वरात म्हणाली, आज नको, आत्ता नको. तिच्या आवाजातील कंप, आव्हान, आर्तता या भावना मी स्पष्टपणे समजू शकत होतो. परिस्थितीची नाजूकता मलाही समजत होती, परंतु माझ्या छोट्या भावाचं काय? तेव्हा नुसतेच हुंकार भरत तिच्या मानेवरती ओठ फिरवून मी शांत होतो. ती मात्र सोडणारे आई मध्येच थोडीशी चित्कारली. कारण माझ्या दातांनी आपले निशाण तिच्या मानेवरती उमटवले होते. ती मला मागे ढकलू लागली, परंतु मी तिला घट्ट धरली आणि कानाच्या पाळीला चावत म्हणालो, थोडा वेळ अशीच थांब. जाम पेटलाय, त्याला रिकामा होऊ दे, नाहीतर रात्रभर मला झोप येऊ देणार नाही. ती काही बोलली नाही, परंतु तिचा वेगानं होणारा श्वासोच्छ्वास आणि उरांची होणारी हालचाल पाहता आपण आता पाघळतो आहोत हे तिला दिसत होतं. काही क्षण गेले आणि मग माझ्या छोट्या भावाच्या तोंडातनं लाव्हारच बाहेर पडल्यासारखं झालं. पाणी इतकं सुटलं की माझी पॅन्ट अख्खी ओली करून टाकली आणि तिच्या साडीला देखील डाग लागले. माझा छोटा भाऊ रिकामा होताच माझी मिठी सैल झाली. तशी ती समजून गेली की मी आता शांत झालोय. काही वेळ त्याच अवस्थेमध्ये आम्ही उभे होतो. अचानक माझ्या हाताला झटका देऊन ती वेगानं बेडरूममध्ये पळाली. काही समजायच्या आतच तिने बेडरूमचं दारही लावलं.
मग मी तव्यावर करपलेली भाकरी पाहत उभा राहिलो. कोणीतरी अचानक येईल या धास्तीनं मी ती भाकरी तव्यावरनं काढून बाजूला कट्ट्यावर ठेवली. करपलेली भाकरी कोण खाणार म्हणा. नंदा जाऊन आता बराच वेळ झाला होता. ती बाहेर यायची काही चिन्ह दिसेनात, तेव्हा मी गॅस बंद केला आणि बाहेर हॉलजवळ आलो. जरा वेळ तिथेच उभा राहिलो. अजूनही ती बाहेर येईना. तसा मी घाबरलो. अरे, आता ही बाहेर का येत नाहीये? आत्ता हिच्यासोबत जे केलं त्यानं ती चिडली की काय? भडव्या, आजची रात्र हाताने शांत केला असता तर काय गेलं असतं तुझं? गेलास तिला घासायला. मानले का आता ती कसली हात लावून देते? मी मनातच स्वतःशी बडबडत होतो. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यासारखं मला झालं. माझ्या सुखाचा शत्रू मीच बनलो होतो. जसजसा वेळ वाढत चालला तसतसा आम्ही जास्तच अधीर होत गेलो. इतक्यात मला दरवाजा उघडल्याचा आवाज आला. मी अक्षरशः पळतच तिच्याकडे गेलो. पाहतो तर काय, ती दारामध्ये उभी होती. चेहरा जरा दमल्यासारखा वाटत होता, परंतु तोंडावर तेच सेक्सी स्माईल होतं. ते हास्य पाहून मी जरा शांत झालो. काय करत होतीस? मी तिला विचारलं. आता नुकताच जो आमचा अल्प शरीर संबंध झाला त्यामुळे तिला अहोजाहो करण्यामध्ये काहीच अर्थ नव्हता. काही नाही, ती सहज स्वरात म्हणाली. मग दार का लावून घेतलंस? मी आधीरतेनं म्हणालो. हुश. तिने फक्त एक निश्वास टाकला आणि मला बाजूला करून ती किचनमध्ये गेली. मी तिच्या पाठोपाठ होतोच. गॅस पेटवत ती म्हणाली, तुझं आपले ठीक आहे रे, तू घासून शांत केलास, पण माझं काय? माझ्याकडे न पाहताच ती बोलली. माझी ट्यूब पेटली. दार लावून ही आतमध्ये बोटं घालत होती तर. तिच्याजवळ जात मी हलक्या स्वरात बोललो, कशाला उगाच त्रास करून घ्यायचा? मला सांगायचं ना. काय? मला पूर्ण बोलून न देता मध्येच ती म्हणाली, काही नाही, तू जे केलंस तेच मीही केलं असतं की. पण मी मध्येच थांबलो. पण काय? ती पटकन बोलली आणि तिने जीभ चावली. मी काय बोलणार याची तिला कल्पना तोवर आलेलीच होती. त्यामुळे मी पुढे काही बोललोच नाही. आता जास्त वेळ तिथं थांबणं योग्य नव्हतं. पण तवा गरम झालेला असताना आपली पोळी भाजून घेण्याची तीच वेळ होती. मी तिच्या निकट जाऊ लागलो. तशी अंग चोरत ती म्हणाली, आता नको, कोणीतरी येईल आता. मग कधी? मी आतुरतेनं विचारलं. तू उद्या 2 नंतर ये, मी घरी एकटीच असते. पण पण पुढच्या बाजूने येऊ नकोस, मागच्या बाजूने ये. तिच्या शब्दांचा अर्थ मला कळला. मी फक्त हसलो आणि म्हटलं, ठीक आहे, दुपारी येतो. पण आता आणखी कसला पण? तिने जरा त्रासिकपणे विचारलं. काही नाही, आजची रात्र आणि उद्याची सकाळ घालवायची, तेव्हा जरा तोंड गोड झालं असतं तर. मी सहज बोलून गेलो. तशी ती लटक्या रागानं म्हणाली, आता आणखी काही मिळणार नाही, मगाशीच घ्यायचं ते घेतलंस की. मग मी काही बोललो नाही. बाहेर पडलो. घरातून बाहेर आलो. आता उद्याची वाट पाहत बसणं या पलीकडे माझ्या हातात काहीच नव्हतं. कशीबशी रात्र सरकली. सकाळही गेली. दुपार होतच आली होती. जेवण होऊन हातावरती पाणी पडलं नाही तोच माझी पावलं घरातून बाहेर पडली. गावात जायचा रस्ता पकडून मी पुढे गेलो. जाताना नंदाच्या घरावर नजर गेलीच. घराचा दरवाजा बंद होता. नंदानं कालच मला मागून यायला सांगितलं होतं आणि त्यासाठी आता काही अंतर पुढे जाणं भाग होतं. शेजारी घर असेल आणि शेजारीण आवडत असेल तर तिला अंगाखाली घ्यायला गावाला वळसा मारावाच लागतो. काही अंतर चालून गेल्यावरती उजव्या हाताच्या बोळात मी शिरलो. अहो, घराच्या बोळात हो. बोळाच्या तोंडाला आणि दोन्ही बाजूला काही घरं होती. ती पार केल्यावरती गावचा बाहेरचा भाग सुरू झाला. तो रस्ता मी तुडवत गेलो. उन्हाची रणरण होतीच, पण लवकरच नंदा अंगाखाली येणार या कल्पनेसमोर ती रणरण काहीच वाटत नव्हती. पुढे गेल्यावरती परत उजव्या बाजूला मी वळालो. काही अंतर चालून गेल्यावर नंदाचं घर आलं. तिथे घराच्या मागच्या बाजूला काही अंतरावरती संडास बांधलेलं होतं.
संडास आणि घर यांच्यामध्ये काही फुटांचंच अंतर होतं. संडासात जायचं असेल तर किचनमध्ये एक दरवाजा बनवलेला होता. त्या दारातून संडासामध्ये जाण्याची वाट जात होती. तो दरवाजा देखील बऱ्यापैकी बंदिस्त असाच होता. बाहेरून लोखंडी ग्रिल आणि आतमध्ये लाकडी दरवाजा अशी ती सिस्टीम होती. संडासच्या बाजूने आम्ही पुढे गेलो. अपेक्षेप्रमाणे ग्रिल उघडं होतं, पण दरवाजा बंद होता. मला वाटलं दार नुसतं लोटलं असेल, म्हणून मी ढकलण्याचा प्रयत्न केला तर दाराला आतून कडी होती. मी दारावर हलक्या हाताने थाप मारली. प्रथम पावलांचा आवाज ऐकू आला, मग बांगड्यांची किणकिण आणि कडीला हात घातल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ दरवाजा उघडला गेला. दरवाजा उघडून ती मागे सरकली आणि बेडरूमकडे गेली. मी आतमध्ये शिरलो आणि प्रथम दार लावून कडी घातली आणि तडक बेडरूमकडे निघालो. अंगामध्ये काम वासना जाम उफाळलेली होती. चालता चालता अंगातले कपडे काढत मी बेडरूममध्ये पोहोचलो तेव्हा अंगावर फक्त अंडरपॅन्ट शिल्लक होती. ती कॉटवर नुकत्याच परकरवर आणि ब्लाऊजवर बसली होती. तिला तशी पाहताच मागापासून बाळगलेला संयम माझा सुटत चालला होता. मी तसाच जाऊन तिच्यावर तुटून पडलो. तिला मिठीमध्ये घेऊन तसाच गादीवर पडलो. तिच्या पाठीवरून नितंबावरून हात फिरवत मी तिच्या ओठांची, गालांची, कपाळाची अगदी वेड्यासारखी चुंबनं घेत होतो. आणि मग मी तिचे काही भाग कुरवळत असताना माझ्या लक्षात आलं की तिनं आतमध्ये काहीच घातलेलं नाही. तसा मी आणखीनच चेकाळलो. तिला तशीच छातीशी घट्ट धरत मी उताना झोपलो. ती माझ्या अंगावर आली. माझ्या धसमुसळेपणानं तिची छाती चांगलीच घुसळून निघत होती. ती देखील आता आवेगानं मला साथ देत होती. तिचेही हात माझ्या देहावरनं फिरत होते. तिचे ओठ माझ्या गळ्याभोवती फिरत होते. आता मला इकडे दम धरवत नव्हता. एका झटक्यात मी तिला बाजूला केली आणि मग मी तिला असं काही हत्यार दाखवलं की तिच्या तोंडचं पाणीच पळालं. मी तिच्याकडे पाहिलं तर तिनं मला खुलं मैदान करून दिलं होतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मी तिला अशी घेतली की तिची पूर्ण खाज मिटवली. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी, ही प्रणयकथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.